विद्यार्थी मित्रांनो, आपण आज अंडर रायटिंग ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स ह्या चॅप्टरचा तिसरा प्रॉब्लेम पाहूयात। यामध्ये एक वेगळी बाब नमूद करण्यात आलेली आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे विशेष करून। तर प्रॉब्लेम बघूयात। न्यू भारत लिमिटेड issued for public 20,000 shares of rupees 100 each payable as follows। या न्यू भारत लिमिटेडनं 20,000 शेअर्स पब्लिकला इश्यू केलेले आहेत, विक्रीसाठी त्यांना आवाहन केलेलं आहे, ज्याची किंमत आहे ₹100 पर शेअर आणि त्याचे पैसे खालील प्रमाणे द्यायचे आहेत। कसे द्यायचे आहेत? ऑन ॲप्लिकेशन ₹10, ऑन अलॉटमेंट ₹50, ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल ₹40। अशा पद्धतीनं या 3 हप्त्यामध्ये ह्या शेअर्सची अमाऊंट जी आहे पर शेअर ₹100 तेवढी पे करायची आहे, या न्यू भारत लिमिटेडला द्यायची आहे। मेहरा ब्रदर्स अंडररोट 60% ऑफ द इश्यू फॉर अ कमिशन ऑफ 4% अँड 1% ओव्हररायडिंग कमिशन। मेहता ब्रदर्स नावाचा एक अंडर रायटर आहे, त्यानं ह्या 20,000 पैकी 60% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे। या बदल्यामध्ये न्यू भारत लिमिटेड त्यांना 4% आणि 1% ओव्हररायडिंग कमिशन म्हणजेच एकूण 5% कमिशन देणार आहे। मेहता ब्रदर्स अरेंज्ड सब अंडरराइटिंग कॉन्ट्रैक्ट विथ किरण फॉर 20% ऑफ द इश्यू ॲट द रेट ऑफ 4% कमिशन। मग या मेहता ब्रदर जो आहे तो मेन अंडररायटर आहे, याला रिस्क जास्त वाटू लागल्यामुळं यांनी काय केलेलं आहे, सब अंडररायटिंग कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे किरणसोबत। अन्यथा त्यांना सांगितलेलं आहे की या 20,000 शेअर्सपैकी तुम्ही 20% शेअर्स विकून द्या, ज्यासाठी मी तुम्हाला 4% कमिशन देईन। म्हणजेच ही न्यू भारत लिमिटेड मेहता ब्रदर्सना 5% कमिशन देईल, तर हा मेहता ब्रदर्स किरणला 4% कमिशन देईल। पब्लिक अप्लाइड ओनली फॉर 15,000 शेअर्स। पब्लिकनं या 20,000 पैकी 15,000 शेअर्स खरेदी करण्यासाठी अप्लाय केलेला आहे, इच्छा प्रकट केलेली आहे, ॲप्लिकेशन दिलेले आहेत। ॲप्लिकेशन मनी ऑन शेअर्स अंडर रिटन वॉज पेएबल इन ॲडव्हान्स। हा पार्ट या ठिकाणी वेगळा आहे। हे जे ॲप्लिकेशन मनी आहे ती पूर्ण मनी ॲप्लिकेशन सोबतच पाठवून दिलेली आहे। कोण दिलेली आहे? मेहता ब्रदर्स आणि किरण, जे की शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून जेवढे शेअर्स त्यांच्याकडं येतील त्या शेअर्सची ॲप्लिकेशन मनी, अलॉटमेंट मनी, फर्स्ट कॉल मनी द्यायला पाहिजे। परंतु या दोन्ही अंडररायटरनं जेवढे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे 60% आणि 20%, तेवढ्या शेअर्सची ॲप्लिकेशन मनी ॲडव्हान्समध्ये या न्यू भारत लिमिटेडकडे पेड केलेली आहे। मेहता ब्रदर्स इनकर्ड एक्सपेन्सेस ऑफ ₹4,000 ऑन स्टेशनरी। ह्या सर्व व्यवहारासाठी अंडररायटिंगच्या या मेन अंडररायटरनं मेहता ब्रदर्सनं 4,000 खर्च केलेले आहेत, 4,000 रुपये खर्च केलेले आहेत। द मार्केट व्हॅल्यू ऑन द डेट ऑफ अकाउंटिंग वॉज ₹105 per share
आणि ज्या वेळेस हे अकाउंट क्लोज करण्यात येत आहे त्यावेळेस शेअर मार्केटमध्ये त्या शेअरची किंमत आहे 105 रुपये प्रति शेअर. प्रिपेअर अंडर रायटिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ मेहता ब्रदर्स. या आधारे आपणास यांचं अंडर रायटिंग अकाउंट ओपन करायचं आहे इन द बुक्स ऑफ मेहता ब्रदरच्या त्या अकाउंट्समध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम सोडूयात. यासाठी जे काही नेसेसरी कॅल्क्युलेशन्स आहेत ते पहिल्यांदा आपण करूयात. कॅल्क्युलेशन्स यामध्ये पहिल्यांदा आपणास काढावी लागेल यांची शॉर्ट सबस्क्रिप्शनची आकडेवारी अंडररायटर्स लॅबिलिटीच्या माध्यमामधून. नंबर फर्स्ट, अंडररायटर्स लॅबिलिटी. अंडररायटर्स लॅबिलिटी ह्या न्यू भारत लिमिटेडने 20,000 शेअर्स विक्रीला काढलेले आहेत. त्यापैकी 15,000 शेअर्स पब्लिकनं खरेदी केलेले आहेत. या आधारे आपणास शॉर्ट सबस्क्रिप्शन कॅल्क्युलेट करावं लागेल. नंबर ऑफ शेअर्स इश्यूड, नंबर ऑफ शेअर्स इश्यूड 20,000 शेअर्स नवभारत लिमिटेडने विक्रीस काढलेले आहेत. त्यापैकी लेस होतील नंबर ऑफ शेअर्स टेकन बाय पब्लिक. 15,000 शेअर्स पब्लिकनं खरेदी केलेले आहेत आणि 5,000 शेअर्स कुणीही खरेदी केलेले नाहीत, म्हणजे ह्याला शॉर्ट सबस्क्रिप्शन. शॉर्ट सबस्क्रिप्शन जसा 20,000 या टोटल शेअर्समध्ये अंडररायटरच्या लॅबिलिटीचा हिस्सा आहे 60% आणि 20%. त्याच पद्धतीनं शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्यांचा हिस्सा असेल, शेअर असेल 60% आणि 20%. ती आहे त्या अंडररायटरची लॅबिलिटी. म्हणून पहिल्यांदा घेऊ आपण मेन अंडररायटर्स लॅबिलिटी. मेन अंडररायटर्स लॅबिलिटी यांनी 60% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे. म्हणून ह्या शॉर्ट सबस्क्रिप्शनचे 60% त्यांची लॅबिलिटी असेल. लॅबिलिटी 60% ऑफ द शॉर्ट सबस्क्रिप्शन. शॉर्ट सबस्क्रिप्शन आहे 5,000 शेअर्स गुणिले 60 भागिले 100. हे आलं यांची लॅबिलिटी आली 3,000 शेअर्स. मेन अंडररायटरची लॅबिलिटी आली 3,000 शेअर्स. म्हणजे एवढे शेअर्स या मेन अंडररायटरनं स्वतःकडे ठेवून घ्यावेत किंवा ते पुन्हा विकून टाकावेत. पण या 3,000चं पेमेंट त्या संबंधित कंपनीला भारत लिमिटेडला करावं. त्यानंतर आहे सब अंडररायटर्स लॅबिलिटी.
सब अंडररायटर्स लॅबिलिटी ह्या शॉर्ट सबस्क्रिप्शनवरच त्यांची लॅबिलिटी आहे 20%, म्हणजे त्यांचे शेअर्स आले 1000 शेअर्स. 1000 शेअर्स म्हणजे या मेन अंडररायटरनं 3000 शेअर्सचे पैसे न्यू भारत लिमिटेडला द्यावेत आणि या 1000 शेअर्सची अमाऊंट ह्या सब अंडररायटरनं मेन अंडररायटरला द्यावी. त्यानंतर पुढील पार्ट बघू आपण. जी एक्सेस ॲप्लिकेशन मनी पाठवण्यात आलेली आहे की 3000 शेअर्सची आणि 1000 शेअर्सचीच ॲप्लिकेशन मनी त्या न्यू भारत लिमिटेडकडं या मेन अंडररायटरनं आणि सब अंडररायटरनं सुपूर्द करणं आवश्यक आहे, पेड करणं आवश्यक आहे. परंतु यांनी काय केलेलं आहे, ह्या 20,000 शेअर्सच्या 60% आणि 20% शेअरची राशी ॲप्लिकेशन मनी न्यू भारत लिमिटेडला पे केलेली आहे. ती राशी आपण शोधून काढू की जी एक्सेस गेलेली आहे. एक्सेस ॲप्लिकेशन मनी एक्सेस ॲप्लिकेशन मनी एक्सेस ॲप्लिकेशन मनी यामध्ये मेन अंडररायटरची किती एक्सेस ॲप्लिकेशन मनी गेली ती पाहू आपण. मेन अंडररायटर्स मेन अंडररायटर यांची किती गेलेली बघू आपण. यांनी ह्या 20,000 शेअर्सच्या 60% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे आणि तेवढ्या शेअर्सची ॲप्लिकेशन मनी पे केलेली आहे. मग या 20,000च्या 60% किती शेअर येतील बघू. हे आले 12,000 शेअर्स. यावर त्यांनी ॲप्लिकेशन मनी 10 रुपीज पर शेअर आहे तेवढी पे केलेली आहे. म्हणजे ही आली 1,20,000 रुपयाची राशी त्यांनी पे केलेली आहे. ॲक्च्युअली पे करायला पाहिजे 3,000 शेअर्सवरची ॲप्लिकेशन मनी लेस ॲक्च्युअल ॲप्लिकेशन मनी. ॲक्च्युअल ॲप्लिकेशन मनी जी आहे या 3,000 शेअर्सवरच पाठवायला पाहिजे. 3,000 शेअर्स गुणिले 10 रुपये म्हणजे 30,000 पाठवायला पाहिजे होती. एक्सेस ॲप्लिकेशन मनी आली 90,000 90,000 रुपये. ₹90,000 आली मेन अंडररायटरची. त्यानंतर पाहू आपण सब अंडररायटर्स एक्सेस ॲप्लिकेशन मनी. सब अंडररायटरची एक्स्ट्रा गेलेली एक्सेस गेलेली पेड केलेली ॲप्लिकेशन मनी. यांनी ह्या 20,000 शेअर्सच्या 20% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे. म्हणजेच 1,000 शेअर्सचीच फक्त ॲप्लिकेशन मनी देणं भाग होतं. परंतु त्यांनी ह्या 20,000 शेअर्सच्या 20% जे शेअर येतात त्याच्यावर पूर्ण राशी ॲप्लिकेशन मनी पे केलेली आहे. हे 20,000 शेअर्स
त्यापैकी त्यांनी विकून देण्याची हमी घेतलेली आहे 20%. हे आले 4000 शेअर्स आणि त्यावर पे केलेले आहे 10 रुपये प्रति शेअर ॲप्लिकेशन मनी. ही आली 40,000 रुपये लेस ॲक्च्युअल ॲप्लिकेशन मनी, जी की ह्या 1000 शेअर्सवरच द्यायला पाहिजे होते. 1000 शेअर्स गुणिले 10, हे 10,000 रुपये लेस होतील आणि एक्सेस ॲप्लिकेशन मनी आले 30,000 रुपये. 30,000 एक्सेस ॲप्लिकेशन मनी 30,000. इथले आले एक्सेस ॲप्लिकेशन मनी 90,000 आणि सब अंडर रायटरची आली एक्सेस ॲप्लिकेशन मनी 30,000 रुपये. यानंतर पुढील आपणास पार्ट कॅल्क्युलेट करायचा आहे अंडर रायटर्स कमिशन. अंडर रायटर्स कमिशन अंडर रायटर्स कमिशन हा पार्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. या प्रॉब्लेममध्ये माहिती अशी आपणास उपलब्ध करून दिलेली आहे की न्यू भारत लिमिटेडनं 20,000 शेअर्स विक्रीला काढलेले आहेत. त्यापैकी 60% शेअर्स मेन अंडर रायटर विकून देणार आहे, तर 20% शेअर्स सब अंडर रायटर किरण विकून देणार आहे. ह्या मेन अंडर रायटरला 4% प्लस 1% ओव्हर रायडिंग कमिशन म्हणजेच टोटल 5% कमिशन त्यांनी जेवढे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे त्या शेअरच्या राशीवर प्राप्त होणार आहे. तर सब अंडर रायटरने जे 20% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे त्या 20% शेअर्सच्या राशीवर त्यांना 4% कमिशन देण्याचा करार करण्यात आलेला आहे. तर पहिल्यांदा आपण मेन अंडर रायटरचं कमिशन कॅल्क्युलेट करू. मेन अंडर रायटर मेन अंडर रायटर्स कमिशन ह्या 20,000 शेअर्सपैकी 60% शेअर्स यांनी विकून देण्याची हमी घेतलेली आहे. म्हणजे 20,000 शेअर्स गुणिले 60% म्हणजे हे आले 12,000 शेअर्स आले. एका शेअर्सची किंमत आहे 100 रुपये, म्हणजे ही राशी आली 12 लाख रुपये. यावर ह्या मेन अंडर रायटरला कमिशन मिळणार आहे 4 + 1% म्हणजे 5% कमिशन मिळणार आहे. ती आली राशी ₹60,000 म्हणजे 60,000 रुपये कमिशन ह्या मेन अंडर रायटरला या न्यू भारत लिमिटेड कडून प्राप्त होणार आहे. आता पाहू आपण सब अंडर रायटर्स कमिशन. सब अंडर रायटर्स कमिशन @4% आणि मेनचं आहे @4% प्लस 1% म्हणजे टोटल 5%. ह्या सब अंडर रायटरनं 20,000 पैकी 20% शेअर्स
विकून देण्याची हमी घेतलेली आहे. वीस टक्के शेअर्स येतील हे 4000 शेअर्स. मग तो शेअर विकणार आहे 100 रुपयाला एक, म्हणजे त्याची राशी येईल 4 लाख रुपये आणि यावर कमिशन मिळेल याला 4%, म्हणजेच ही राशी येईल कमिशनची याची 16,000 रुपये. या सब अंडररायटरनं 20,000पैकी 20% शेअर्स, टोटल शेअर्सपैकी 20% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे. म्हणजे त्यांना 4,000 शेअर्स विकून द्यावे लागतील. त्यावर त्यांना त्याची जी राशी आहे ते 100 रुपीज पर शेअर आहेत, म्हणजे याची राशी आली 4 लाख रुपये आणि या 4 लाख राशीवर 4% कमिशन 16,000 रुपये ह्या सब अंडररायटरला मेन अंडररायटरकडून प्राप्त होईल. तर या मेन अंडररायटरला 5% कमिशन 60,000 न्यू भारत लिमिटेडकडून प्राप्त होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नेसेसरी कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. आता प्रॉब्लेम आपण सोडूयात. या ठिकाणी मी स्टेटमेंट तयार केलेलं आहे की ज्यामुळे आपला बराचसा वेळ वाचेल आणि व्हिडिओ थोडा छोटा होईल. प्रॉब्लेमवर आपण डिस्कशन केलेलं आहे. 20,000 शेअर्स न्यू भारत लिमिटेडने विक्रीला काढलेले आहेत 100 रुपये प्रति शेअर. ॲप्लिकेशनसोबत 10 रुपये, अलॉटमेंटसोबत 50, फर्स्ट कॉलसोबत 40 रुपये पे करायचे आहेत. मेन अंडररायटर जो आहे तो मेहता लिमिटेड किंवा मेहता ब्रदर्स यांनी 60% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे. तर त्यांनी किरणला 20% शेअर्स विकून देण्यासाठी विनंती केलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे. मेहता ब्रदर्सला 5% कमिशन मिळेल, 4 + 1%. तर सब अंडररायटरला 4% कमिशन प्राप्त होईल. 5% कमिशन या मेन अंडररायटरला संबंधित कंपनीकडून प्राप्त होईल. 5% कमिशन या मेहता ब्रदर्सला न्यू भारत लिमिटेडकडून प्राप्त होईल. तर सब अंडररायटर जो किरण आहे त्याला या मेहता ब्रदर्सकडून 4% कमिशन प्राप्त होईल. पब्लिकनं 15,000 शेअर्स खरेदी करण्यासाठी ॲप्लिकेशन्स पाठवलेले आहेत आणि ॲप्लिकेशनसोबतच पूर्ण ॲडव्हान्स मनी त्यांनी ॲप्लिकेशनची पाठवून दिलेली आहे. ॲप्लिकेशन मनी ऑन शेअर्स अंडर रिटर्न वॉज पेएबल इन ॲडव्हान्स. हे अंडररायटरनं जेवढे शेअर्स खरेदी करण्याची हमी दिलेली आहे तेवढ्या शेअर्सवर ॲप्लिकेशन मनी ॲडव्हान्समध्ये पे केलेली आहे, जे की शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये कमी शेअर्स त्यांच्या हिश्श्याला आलेले आहेत. तेवढेच पैसे द्यायला पाहिजे होते, ॲप्लिकेशनमध्ये द्यायला पाहिजे होते, पण ॲडव्हान्समध्ये त्यांनी जेवढे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे तेवढी राशी प्रदान केलेली आहे. या मेहता ब्रदर्सला या संपूर्ण अंडररायटिंगवर स्टेशनरीसाठी खर्च आलेला आहे ₹4,000. हा आयटम पहिल्यांदा आपण घेऊ. टू बँक अकाउंट एक्सपेन्सेस ₹4,000. त्यानंतर या मेहता ब्रदर्सनं न्यू भारत लिमिटेडला पेमेंट केलेलं आहे शेअर्सचं, जे की त्यांच्या हिश्श्याला इनकमिंग शेअर्स आहेत. 3,000 शेअर्स आलेले आहेत, त्यावर पेमेंट केलेलं आहे. ॲप्लिकेशन मनी पेड इन ॲडव्हान्स, शॉर्ट सबस्क्रिप्शनमध्ये शेअर्स आले त्यांच्या हिश्श्याला 3,000, परंतु त्यांनी 20,000 शेअर्सपैकी 60% शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे. ते आले शेअर्स 20,000च्या 60% 12,000,
त्यावर ॲप्लिकेशन मनी पे केलेली आहे ₹10 पर शेअर. म्हणजे यांच्याकडून पेमेंट झालं ॲप्लिकेशनचं ₹1,20,000. 1,20,000 रुपये पेमेंट झालेलं आहे. यानंतर पुढील हप्ता दिलेला आहे त्याने अलॉटमेंटचा या 3,000 शेअर्सवर ₹50 प्रमाणे. ती राशी येईल 1,50,000 आणि त्यामधून लेस करायचे आहेत आपले एक्सेस ॲप्लिकेशन मनी गेलेले. म्हणजे 3,000वरच ॲप्लिकेशन मनी द्यायला पाहिजे होती, ती गेली 12,000वर. 12,000 शेअर्सवर ती कॅल्क्युलेशनमधून आपण काढलेली आहे. एक्सेस ॲप्लिकेशन मनी गेलेली आहे 90,000 रुपये. ती लेस केली. शिल्लक राहिलेली अलॉटमेंट मनी आहे आता 60,000 रुपये. ही पे करण्यात आली 60,000 रुपये. त्यानंतर शेवटचा हप्ता आहे फर्स्ट कॉल मनी ₹40 पर शेअर. ती राशी जाईल 3,000 शेअर्सवर ₹40 1,20,000 रुपये पे करावे लागतील. ह्या मेन अंडररायटरनं अशा पद्धतीनं शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून जेवढे शेअर्स आलेले होते त्यांच्या हिशाला त्यावर हे पेमेंट केलेलं आहे 1,20,000 ॲप्लिकेशन मनी. त्याच्यानंतर अलॉटमेंट मनी एक्सेस गेलेली लेस करून 60,000 आणि फर्स्ट कॉल 1,20,000 रुपये. आता यांनी जसं पेमेंट केलं न्यू भारत लिमिटेडला त्याच पद्धतीनं सब अंडररायटर मेन अंडररायटरला पेमेंट करेल. त्यामध्ये बँक अकाउंट बाय बँक अकाउंट ॲप्लिकेशन मनी 4,000 शेअर्स. ह्या सब अंडररायटरकडं शेअर्स आले 1,000 शेअर्स शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून आणि यांनी पेमेंट केलं मेन अंडररायटरला 40,000 रुपयाचं. अलॉटमेंट मनी ₹50 पर शेअर 1,000 शेअर्सवर पेमेंट करायचं आहे. ती राशी येईल 50,000 रुपये. आणि या ठिकाणी आपण हे जी एक्सेस मनी गेलेली आहे 3,000 शेअर्सची एक्सेस मनी ती कवर करायची आहे, लेस करून घ्यायची आहे. ती कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण काढलेली आहे 30,000 रुपये. ते लेस झाले. शिल्लक ॲप्लिकेशन मनी जाईल 20,000 रुपये. सब अंडररायटर मेन अंडररायटरला देईल. आणि त्यानंतर शेवटचा कॉल आहे प्रॉब्लेममध्ये लिहिलेला आहे फर्स्ट कॉल ₹40 पर शेअर. फर्स्ट अँड फायनल कॉल हे येतील 1,000 शेअर्सवर ₹40 प्रमाणे 40,000. अशा पद्धतीनं ह्या मेन अंडररायटरनं न्यू भारतला पेमेंट केलं आणि सब अंडररायटरनं मेन अंडररायटरला पेमेंट केलं. म्हणजे सब अंडररायटरनं पेमेंट केलेलं हे मेन अंडररायटरचं उत्पन्न आहे, शेअर साईडला आलं. आणि मेन अंडररायटर पेमेंट केलं न्यू भारतला त्याचं ते खर्च आहे, पेमेंट आहे, ते आलं डेबिट साईडला. आपण कॅल्क्युलेशनमधून काढलेलं आहे की कमिशन या व्यवहारामधून मेन अंडररायटरला 4% + 1% म्हणजे 5% मिळालेलं आहे. या व्यवहारामधून 60,000 रुपये. तर ह्या मेन अंडररायटरनं सब अंडररायटरला 20% जे शेअर्स विकून देण्याची हमी घेतलेली आहे त्यावर कमिशन पे केलेलं आहे 4% दरानं. ते आलं 16,000 रुपये. तर अशा पद्धतीनं यांचं पेमेंट झालेलं आहे, कमिशन प्राप्त झालेलं आहे, खर्च झालेला आहे 4,000 रुपयाचा. आता आपणास हे अकाउंट क्लोज करायचं आहे त्यावेळेस शेअर्स ऑन हँड काढावे लागतात आणि त्याची व्हॅल्यू घ्यावी लागते. बाय बॅलन्स CD कॅरी फॉरवर्ड इन ब्रॅकेट शेअर्स ऑन हँड. आणि हे शेअर्स ऑन हँड जर असतील शिल्लक
आहेतच या ठिकाणी. 3000मधून 1000 शेअर्स गेले तर हे 2000 शेअर्स आहेत. यासाठी जर प्रॉब्लेममध्ये मार्केट प्राईस दिलेली असेल तर त्यावेळेस कॉस्ट प्राईस और मार्केट प्राईस व्हिच एव्हर इज लेस ही राशी घ्यावी लागते. मार्केट प्राईस आपल्याकडे उपलब्ध आहे पण कॉस्ट प्राईस उपलब्ध नाही. मग त्यासाठी हा फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राईस काढण्याचा. कॉस्ट प्राईस पर शेअर बरोबर टोटल डेबिट्स. हे टोटल डेबिट्स 1 2 3 4 5 यांची टोटल मायनस टोटल क्रेडिट्स हे 4 आकड्यांची टोटल एक्सक्लुडिंग सेल्स प्रोसीड्स. या प्रॉब्लेममध्ये कुठले शेअर्स विकले नाही त्याच्यामुळे काही प्रश्न येणार नाही. ती राशी या टोटल डेबिट्समधून लेस करायची. त्यानंतर भागिले नंबर ऑफ शेअर्स टेकन अप. ह्या मेन अंडररायटरनं जे शेअर्स टेकन अप केलेले आहेत शॉर्ट सबस्क्रिप्शनमधून आलेले आहेत 3000 शेअर्स मायनस नंबर ऑफ शेअर्स ट्रान्सफर टू सब अंडररायटर हे 1000 शेअर्स त्यामधून मायनस करायचे. तर बघूया आपण टोटल डेबिटची टोटल येईल 3,20,000 मायनस टोटल क्रेडिट्स 1,60,000 भागिले 3000 शेअर्स मेन अंडररायटरकडे आलेले आहेत आणि त्यामधून 1000 शेअर्स सब अंडररायटरला दिलेले आहेत. कॅल्क्युलेशन पुढं करा. हे राहतील 1,20,000 रुपये भागिले हे 2000 शेअर्स बरोबर ₹80 पर शेअर ही आली आपली कॉस्ट प्राईस. कॉस्ट प्राईस याची तुलना करायची मार्केट प्राईस सोबत. कॉस्ट प्राईस और मार्केट प्राइस विच एवर इज लेस. या दोन्हीपैकी कमीत कमी असलेली राशी. कॉस्ट प्राइस आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. कॉस्ट प्राइस ₹80 आणि मार्केट प्राइस आहे ₹105 पर शेअर. पर शेअर यापैकी ही राशी असेल आपली विच एवर इज लेस. ती या ठिकाणी घ्या 2000 शेअर्स गुणिले 80 हे आले 1,60,000 रुपये. या ठिकाणी आता या व्यवहारामधून या अंडररायटरला नफा झाला किंवा तोटा झाला कॅल्क्युलेट करावा लागतो. त्यासाठी मग टोटल्स करा शेअर साईडची. ती आली 3,20,000 रुपये. शेअरची टोटल येईल 3,000. ह्या साईडची टोटल करा. ती सुद्धा 3,20,000 येईल. म्हणजे या व्यवहारामधून कुठलाही तोटा किंवा कुठलाही फायदा या संबंधित अंडररायटरला झालेला नाही. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. पुन्हा आपण लवकरच एखाद्या नवीन प्रॉब्लेमसोबत भेटूयात. थँक्स अ लॉट.